धनोडे बाप्पू कोरेगावकर. कोरेगावकर हे नाव ज्यावेळेस घेतलं जातं तर त्यावेळेस कशी ओळख म्हणजे गावाची असते. तर आता मी प्रश्न विचारल्यानंतर ना बापूंचे अक्षरशः डोळे पाणावले. तर काय कशामुळे म्हणजे कोरेगाव नाव घेतल्यानंतर का डोळे पाणावले? मी बाबा राजे जगताप त्यांनी मला फोन केला होता. म्हणले बापू मला एक आताची मला ही मैदान पार पाडायची. आपल्या भागची माणसं 4 ओरवाडा नाही ते काय करतात आमच्यामुळं मैदान तुमचं. कुठेतरी उत्तर महाराष्ट्र केसरीमध्ये बैलगाडी शर्यतीची पंढरी फुलून आली. जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख असतील, तुम्ही असाल, समालोचक असतील, तुम्हाला कुठं सांगण्यात आलं का माझ्या बैला पुढं असताना झेंडा? आधी ही सगळ्या गोष्टी माझ्याकडून झालेल्या आहेत आणि जे माझ्या ह्या हृदयात आहेत ही मी मरत कोण असू घ्या. एका व्यक्तीचं नाव सांगणार ना, एका व्यक्तीला माझी त्याची हाणामार झाली पण त्याचा बैल तिथं आल्यावर नाही तो बैल त्याचा अनुभव म्हणजे माझ्या स्वतःच्या गावातच. मी घरी येऊन रडलो. वर काय झालं काय नाही मी त्यांच्याकडे गेलो नाही कोणाकडून. तेवढीच माझी खंत आहे, बाकी कुठली नाही. मी लय रडलो म्हणजे असं मला वाटलं की मी एवढं केलं. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके हिंद केसरी झेंडापंच धनोडे बाप्पू कोरेगावकर यांच्या निवासस्थानी. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की उन्हाळी हंगाम आता संपलेला आहे बैलगाडी शर्यतीचा आणि या उन्हाळी हंगामामध्ये संपूर्ण मैदानामध्ये हे मैदानं योग्य रीतीने पार पाडण्यासाठी बापूंनी किती मोठं सहकार्य केलं. आणि चालू सीझनमध्ये जी नामांकित मैदानं झाली त्यामधलं शिरवळकरांचं मैदान असेल, खंडाळा बावडा असेल, त्यानंतर पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथील मैदान असेल आणि सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावातील पार पडलेलं युवा उत्तर महाराष्ट्र केसरी मैदान. मित्रांनो, ही मैदानं पावसाळी वातावरण असताना सुद्धा बापूंनी त्यांच्या हातचलाकीने आणि शिताफीनं अतिशय योग्य रीतीनं तब्बल 1 ते 1.5 तासामध्ये ही मैदानं पूर्ण करून दाखवली. या कामाची दखल म्हणून ही आज बापूंची आपण मुलाखत घेणार आहोत. चला तर मित्रांनो, बापूंशी आता संवाद साधूया. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हिंद केसरी झेंडापंच धनोडे बाप्पू कोरेगावकर. बापू नमस्ते. नमस्कार. बापू, काय सांगाल? पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे फॅन्स फॉलोअर्स आहेत सबंध भारतामधले, त्या सगळ्यांमध्ये एकच चर्चा आहे, बाप्पू इज किंग मेकर. बाप्पू असतील तर मैदान संपन्न होते. काय सांगाल त्याच्याविषयी? आणि शे कसे आमची कोरेगावची यात्रा आहे, ते यात्रेनं मला एक आमच्या गावकऱ्यांनी बर्गे कंपनी मला एक प्रोत्साहन दिलं की बाबा तू जेन टाक. मी तेव्हापासून जेन टाकलो. मला 32 वर्ष झालं माझं जेन टाकण्याचं. 32 वर्षाचा त्याचा मोठा अनुभव हे आत्ता मला हे आला आहे. आणि सबंध भारतात मी म्हणजे सबंध महाराष्ट्रात मला सगळे बापू म्हणून हाक मार लागली. बापू हे नाव जिव्हाळ्याचं झालं. पहिल्यांदा तुम्ही कोरेगावमध्ये फक्त टाकत होता, त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला कोणी जास्त सहकार्य केलं? मला विकास सर जगदाळे कुमटे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे विकास सर जगदाळे. तर कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं? त्यांनी मोरे आणि विकास सर ह्या आणि प्रताप ह्या तिघांनी झेंडे टाकण्याची पद्धत हे तिघांनी मला बघितलं की बाबा ह्या माणसाला तुम्ही बाहेर काढा. एका सराला सांगितलं की मग त्या टायमाला मी खंडाळा बावडा का कुठं तिथं मला त्यांनी बुलेटचं मैदान होतं पहिल्यांदा तर तिथं मला त्यांनी नेलं. मग ती मैदान मी पार पाडलं. म्हणजे हे करता मला लय अजून म्हणजे ह्याच्यात हे आल्या म्हणजे आपलं अडथळ, पण ती मी पार पडून आज मी महाराष्ट्रभर नाव माझं कमवलं. किती वर्ष आता झेंडा टाकला? म्हणजे आता इतर वेळेस तुम्ही फक्त कोरेगाव पुरतं. बापू हे सगळं करत असताना एक वेगळीच तुमच्या नावाला ओळख मिळाली, धनोडे बाप्पू कोरेगावकर. कोरेगावकर हे नाव ज्यावेळेस घेतलं जातं तर त्यावेळेस कसं वाटतं? माझ्या गावचं नाव मला मोठा अभिमान वाटतो. मी एवढं मी नाव कमवून मी महाराष्ट्रभर मी नाव कमावलं आहे गावाचं. गावाशी एक नाळ जोडलेली असते. प्रत्येक व्यक्तीला एक आयडेंटिटी असते, म्हणजे एक ओळख असते आणि ती ओळख म्हणजे गावाची असते. तर आता मी प्रश्न विचारल्यानंतर ना बापूंचे अक्षरशः डोळे पाणावले. तर काय कशामुळे म्हणजे कोरेगाव नाव घेतल्यानंतर का डोळे पाणावले तुमचे? म्हणजे गावानं जबाबदारी मला दिली नाही.
म्हणजे आहेत की गावात माणसं पण जबाबदारी आपल्याला म्हणजे बिन ह्यो म्हणजे बिन व्यसनी बिन म्हणजे न हे आपलं काय म्हणतो आपण न व्यसन आपलं अन्न अप्रतपर करणारा माणूस आहे म्हणून गावानं मला दिलं. गावाचं जबाबदारी गावाचं नाव मी करून दाखवलं एवढंच मला व्हायचं. एक स्वच्छ निर्व्यसनी एक स्वच्छ प्रतिमेचा आणि स्वभावाने सर्वांना समसमान धरणारा व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं गेलं. बापू सगळ्यात मोठं मैदान कुठल्या मैदानाची सगळ्यात मोठी जबाबदारी वाटली की हे मैदान आपल्याला पार पाडायचं आहे? सगळ्यात पहिलं मोठं मैदान कुठलं तुमचं? नाही मोठी मैदान झाली पण मला आत्ता जे मोठं जे मला काल नाशिकचं मैदान झालं ती मला लय मोठं म्हणजे मला आव्हानच होतं. बरं, हे आव्हान कसं पेललं? म्हणजे ते तुम्हाला आव्हान का वाटलं आणि ते आव्हान कसं पेललं? त्या आम्ही गेलो इथनं विलास पहिलवान आणि मी पण त्या टायमाला आम्हाला गेलो काय वाटलं नाही पण आम्हाला रातचा फोन आला की पाऊस लय झालाय आला का मग आम्ही गेलो विलास पहिलवान मी तर रान बघितलं रान त्या लावलेलं म्हणजे पाणीच 6 वाजता पाणी झालं म्हणजे आता काय करायचं मग विलास पहिलवानने सांगितले आपण बापू थांबू आणि 11 वाजता बघू. मग आम्ही परत जाऊन घरी नाही आपल्या लॉजवर गेलो विश्रांती घेतली. 11 वाजता आम्ही आलो आणि ते आपले गणेश काय बनकर ते आले म्हणजे बापू आता कसं काय तर पालवानं सांगितलं बापू आणि मी दोघं असल्यावर तुम्ही काळजी करायची नाही. पण मोठं मला आव्हान म्हणजे असं आव्हान कधीच नाही मला हे झालं एवढं मोठं आव्हान म्हणजे ती मला हे झालं. तिथं खाली कुणी तुम्हाला सहकार्य केलं अजून झेंड्याला? ते आपलं शिवाजी घाटे मित्रांनो व्हायचे ते पण बापूंना त्यांनी सहकार्य केलं म्हणजे एकमेकाच्या जोडीला ते होते म्हणून हे मैदान संपन्न आणि पार पडू शकलं. उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून ह्या मैदानाची ख्याती झाली. आणि बापू तो जो माहोल होता पिंपळगाव बसवंत गावातला तो माहोल होता, ती गर्दी होती, ते प्रेक्षक होते, ते पाहिल्यानंतर कुठल्या मैदानाची आठवण झाली? आमच्या कोरेगावची आठवण आली पहिली जुनी आणि पुशेगावची 2 मैदान म्हणजे एकूण आतापर्यंत गर्दी असेल ती तेवढी गर्दी तिथं होती पिंपळगावला. इतकी गर्दी म्हणजे काय बोलायला नको. आता माझं नाव आहे का त्यांना माहीत पण सगळी ती येणारी बापू 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 करायला लागली आणि बापू बापू करायला लागली. पण इथं तर तुम्हाला सगळे सेल्फीसाठी फोटोसाठी करा, तिथं झेंडा टाकण्यापेक्षा फोटोलाच जास्त तुम्हाला लय गर्दी म्हणजे अफाट गर्दी म्हणजे जणू काय आपण आता हीच झालोय मोठा. पण हो का नाही दिलं तर माणसाला राग येतो. मग तेव्हा आपलं घ्यावा फोटो काढाय मला उभा राहत नव्हतं तरी म्हणलं चला जाऊ आपण इतक्या लांब ना आलोय 3 जिल्हे ओलडून हा ते माणसाला समाधान वाटलं. आणि विशेष म्हणजे बापू आता मागचा थोडासा आढावा घेऊयात आपण. तर सगळ्यात पहिले म्हणजे आता पावसाळी वातावरण आहे, संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय, मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि हे पाऊस पडत असताना त्याच्या अगोदर पण वादळी पाऊस चालू होता. त्याच्यामध्ये जी मैदानं झाली त्यातलं पहिलं मैदान जे झालं ते म्हणजे ह्याचं शिरवळचं उदयदादा कबोले यांनी आयोजित केलं होतं अध्यक्ष केसरी. तर बापू त्या मैदानातला अनुभव कसा होता तुमचा? त्या मैदानामध्ये फक्त 15 मिनिटामध्ये तुम्ही 7 सेमी सोडले होते. हो मला अनुभव म्हणजे काय आजूबाजूला हे वाळवी पाऊस अवकाळी पाऊस पडत होता पण तिथं बी पाऊस चालू शक्यता होतीच पण आलाच पाऊस. मग आम्ही केलं काय लॉट काढून झालं 10:15 मी लॉट खाली आली. तेव्हापासून जी मला म्हणजे आव्हान द्यायलापासून चालू झालं की मी 2ला गट संपवलं 1.5लाच काय गट संपवलं वाटतं मी नाही 2ला काय 1.5ला गट संपवलं मी. 3 वाजून 10 मिनिटांना फायनल फेऱ्या टाकला. 7 फेऱ्या मी ही किती 15 मिनिटात टाकलं म्हणजे एवढा आवाज मी तक्रार नाही. एखादी चूक होणार 10 गाड्या आहेत 10 गाड्यात एखादी चूक होणार पुढं मागं थोडं होतंच फक्त त्या बी माणसाने वाईट थोडंसं लक्ष देणं हे गरजेचं असतं. कारण की मित्रांनो आयोजक मोठ्या प्रमाणावरती खर्च करत असतात. त्याच्याच जोडीला ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये येत असता त्यावेळेस तुमचाही फार मोठा खर्च होत असतो आणि मैदानामध्ये आल्यानंतर ते मैदान आयोजकांनी ज्या पद्धतीने विचार केलेला असतो त्या पद्धतीने त्यांना पार पाडायचं असतं. त्यांचंही कुठंतरी नावाचा विषय असतो की बाबा हे मैदान झालं पाहिजे. निसर्गापुढं कुणाचंच काही चालत नाही. मात्र बापूंनी एखाद्या महाविद्यालयामध्ये हेडमास्टर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेस शिस्त लावतो त्या पद्धतीची शिस्त लावण्याचं काम बापू करतात. बापू त्यानंतर दुसरं मैदान झालं खंडाळा बावडा. तेच आव्हान अवकाळी पाऊस झाला 11ला चालू पंच कमिटी म्हणल्यावर बापू कसं काय होईल म्हटलं मी करून देतो तुम्ही फक्त गाड्या खाली पाठवा. फक्त एकच चूक झाली
समालोचकडून गाड्या खाली पाठवणं लवकर सिमील नाही ते बरं. मी सिमी पार पाडलं फायनल झालं नाही एवढाच चूक झाली माझ्याकडून बरं. म्हणजे माझ्याकडून नाही झाली वरनं गाड्या आल्या त्या तर मी दुसऱ्या मिनिटाला मी फायनल सोडून दाखवलं असतं पण कुठेतरी खंत वाटते खंत वाटते ती ओढा ती एक झालं पण ते बी गाव खुश झालं बापू तुम्ही होता म्हणून माझं एवढं लवकर झालं. मित्रांनो खंडाळा बावडा गावचे जे ग्राम असते ते अतिशय शर्यतप्रेमी आहेत आणि त्यांनी सुद्धा ते समाधानी झाले कारण की ह्या सध्याच्या जे मोसम सुरू होता अवकाळी पावसाच्या त्या पिरियडमध्ये मैदान संपन्न करणं एवढं काम नव्हतं कुणाचंही हातचं काम नाही झेंडापंच त्यासाठी तरबेज आणि अनुभवी लागतो आणि वेळेचं नियोजन लागतं. बाप्पू तुम्ही खाली झेंडा सोडता मी पाहिलं तुमच्या हातामध्ये घड्याळ नसतं तर ते सगळं टाईम मॅनेजमेंट नियोजन तुम्हाला वेळेचा अंदाज कसा येतो. मोबाईल आपल्याकडे असतो मोबाईलच्या टाइमला बघायचं वरच्या समालोचनाला फोन करावा इतकी किती गट आहेत ही गट किती खाली पाठव लगेच मी लगेच हे करतो की लगेच त्याचे आमच्या समालोचनाची एकदाच फक्त की लगेच चालूच त्यानंतर चालू हो. आणि बापू त्यानंतरनं जे तिसरं मैदान झालं ते म्हणजे पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द त्या मैदानामध्ये तर तुम्ही रेकॉर्ड केलं त्या मैदानाचं 52 गट आणि त्याच्या जोडीला 14 सेमी झाले एक मेगा सेमी 7 आणि रेग्युलर सेमी फायनल म्हणजे मेन फायनलचे 7 सेमी आणि मेगा फायनल पण झाला आणि मेन फायनल पण झाला. तो पडता पावसात झाला थोडंसं झिरझिर सुरू होती पण काय सांगाल तो अनुभव कसा त्या मैदानात. ते बी अनुभव असाच पाऊस मी बाबा राजे जगताप त्यांनी मला फोन केला होता म्हणले बापू मला एक आता मला म्हणजे मला ही मैदान पार पाडायचे आणि मैदान 52 गट यायचे तुम्ही लवकर या बाबा मी आलोच म्हणलं तिथे गेलो किंवाच पट्टीला उशीर झाला माझ्या वेळेला लावाय म्हणजे हे कराय तर ह्यांनी गट बीट पाडलं गट आलं खाली मी गट ही 52 दीडला संपवलं कोणाला तक्रार 1:30लाच. सुपे खुर्द मैदानामध्ये 4 वेळा पाऊस आला त्यातले पहिले 3 वेळा जो पाऊस आला तो आजूबाजूला गावामध्ये पडला आणि चौथा जो पाऊस आला त्याने मात्र मैदानाला टार्गेट केलं तेव्हा पण मी ती मेगा सेमी आणि फायनल सेमी सगळं सोडून मोकळं झालं सगळं 14 सेमी सोडले होते ते पण अवघ्या 25 मिनिटाच्या टाईम लिमिटमध्ये त्यांनी सोडून दाखवले. आणि बापू त्यावेळेस वाटलं का कुठेतरी आता बैलगाडी शर्यत क्षेत्राला टाईम मॅनेजमेंटची गरज आहे आणि ते आपण साधू लागलोय आणि मैदान आता वेळेत पूर्ण होऊ शकतात. मग कालचा मला जो मोठा अनुभव आला कुठला नाशिकच्या माणसांना एकदाच हाका मार लागती की बाबा वळवून घ्या ती तिथे येऊन उभे राहत होती पण आपल्या भागची माणसं 4 वळला नाही ते काय करतात आमच्यामुळं मैदान तुमचं आहे बैलगाडी म्हणजे हे करतात नाही ती नाशिकचे काय करते ती वळला गट की लगेच गट उभा वळला गट की लगेच उभा गट लय हाका मारा एक बार हाक मारा ये चला बापू ती त्यांनी केलं आपल्या मागच्या माणसांनी 150 फेरं सोडून मी तर बघा बाप्पू काय सांगतात म्हणजे तब्बल 1500 गाड्या सोडीन पण ती बाबा आलेला मागा लगेच उभं राहिलं चल आला लगेच चल. बापूंनी त्यांच्या मनातली व्यथा बोलून दाखवली. मी एकदा सांगितलं एकदाच गाडी वळवून घ्या जशा पद्धतीनं नाशिककरांनी जो सन्मान आदर दिला बापूंच्या शब्दाला तिथं फार मोठी किंमत दिली कारण की ही व्यक्ती जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख असतील त्यांच्या जोडीला धनवडे बाप्पू कोरेगावकर असतील त्यानंतर प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे असतील त्याच्या जोडीला नंबर टेकर सुनील झांबरे असतील त्याच्या जोडीला बापूंना सहकार्य करणारे शिवाजी घाटे असतील आम्ही सगळी मंडळी असो आमचे लाईव्हवाले असतील एवढे सगळे 400 किलोमीटर 450 किलोमीटर अंतर पार करून आलेत कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये हा खेळ अतिशय उत्कृष्ट रीतीने झाला पाहिजे महाराष्ट्राला दाखवून द्यायचे की सातारा छकडीचा खेळ आम्ही सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडू शकतो ते त्यांनी करून दाखवलं. तर बापू हे सगळं करत असताना तुम्हाला एक वेगळा सन्मान तिथं जाणवून आला का नाशिक जिल्ह्यामध्ये. लय मोठा सन्मान म्हणजे काय म्हणजे एवढा सन्मान आम्हाला वाटत नव्हता मला एवढा म्हणजे एवढं हे होईल त्यांनी सन्मान सगळं व्यवस्थित पण जी मोठं जे आव्हान होतं की बाबा पाऊस पडलाय आणि पाऊस पहिलवान म्हणले आम्ही आम्ही मैदान करून दाखवणार ती पण आम्ही करून दाखवलं. ती एवढा चिकोल असून मी चप्पल पायात न घालता अनवाणी मैदान करून मला 2 दिवस मला पाया नाही पण मी ती मैदान पार पाडून माझं सगळं व्यवस्थित पणाला जीव लावून मी ते मैदान पार पाडले. मित्रांनो महाराष्ट्रातलं एक उत्कृष्ट मैदान नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी
गणेशभाऊ बनकर यांनी पार पाडलं. आणि विशेष म्हणजे बापू त्यानंतरनं जे मैदान झालं ते नाशिकचं, त्यानंतरनं नाशिकचं, या सगळ्या चारही मैदानांचा लोकांनी मागोवा घेतला. त्या मैदानं का पार पडली आणि यशस्वीरित्या का संपन्न झाली, सर्वसामान्य बैलगाडी मालकाला तिथं न्याय मिळाला. सेमीफायनल झाला, मेगा फायनल झाला, त्यानंतरनं मेन फायनल पण झाले आणि 4-2 रुपये त्यांच्या कुठेतरी पदरी आले. माझं एक तत्व असतं, आयोजक भरावत्यात, भरून झाले ते पैसे, तुम्ही ती पैसे तुमच्या खिशात पदरात पडावं. बरोबर, ही माझं हवं. बरोबर, बाकी काय नाही. आणि हा नाद कुठेतरी जोपासला पाहिजे. बापू सातारा जिल्ह्याची, सबंध महाराष्ट्राची आणबाण शान असणारा 3 फेऱ्याचा हा खेळ सबंध महाराष्ट्रामध्ये घुमू लागलाय. त्याच्यामध्ये तुम्ही फार मोठी भूमिका पार पाडताय. तुमच्या जोडीला जागतिक विजेता पैलवान असतील, विलासदादा देशमुख असतील, सगळे आता मला मराठवाड्यात बोलावलंय. मराठवाड्यात म्हणजे सबंध विलास पहलवानला फोन येतो की आमच्या इकडे करायचे. मी विलास पहलवान मला फोन करायचा, आपल्याला ही तर नाही, आपल्या मागच्या महाराष्ट्रभर आपल्याला ही तुला मला फिरायला लागणार आहे म्हणजे चालते म्हणलं. महाराष्ट्रभरात पोचू लागलाय. ज्या पद्धतीने आपले जे ज्येष्ठ आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले, त्यांनी जो दृष्टिकोन ठेवला होता की सातारा छकडीचा 3 फेऱ्याचं मैदान हे सबंध महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे, त्याची सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर बापू तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की नवीन भागामध्ये गेल्यानंतर बैलगाडी मालक ऐकतात माझ्या, काही आपल्याकडं कधी गेला तर कधी कधी बैलगाडी मालक कुठेतरी त्रासदायक थोडंसं वळवायसाठी त्रास होतोय मला, पण ते बी आता लागले बापूंचं ऐकाय पाहिजे. आणि खाली कॅमेरा आला तुमच्या जोडीला सुपतील. हा, त्याच्यामुळे कुठेतरी नाही, ते चांगलंच काम झालं आमचं. ते चांगलं झालं म्हणजे पुरावा राहतोय भाऊ कोण कसं करतं. हा, फक्त जबाबदारी जास्त आहे. हा, वाटते माणसाला आता पट्टीवरून झेंडे टाकायचे, झेंडे पट्टीवरून टाकणं ती तर सगळ्यात सोपं नाही, ते तर लय अवघड आहे. सगळं बघायला लागतंय. ती फक्त माझं जी हसूड घेऊन जाणं आणि 2 फटकं मारणं ते माझं मागं सर तेवढंच माझं वाचले, बाकी काय नाही. बाकीच्या आहे ती आहे. त्याचबरोबर बापू जे पहिलं मैदान झालं शिरवळकरांचं, त्या शिरवळकरांच्या मैदानामध्ये समालोचकांनी कसं काय सहकार्य केलं तुम्हाला? समालोचन सहकार्य चांगलं केलं. मी तुमचे प्रवीण आणि विकास सर त्यांनी काय केलं की जेणू कोणी बापूंना खाली गाड्या सोडणे पटकरून आणि तिथनं आपलं मैदान राखले. या दोघांनी, विकास सर आणि प्रवीणनं पटकरून काम केलं. मी त्यांच्या आधीच मैदान पूर्ण करून दिलं. त्याच्याच जोडीला परत सुपे खुर्दचं मैदान झालं, तिथं कसं समालोचकांनी सहकार्य केलं? तिथे दोघांनी मला, मयूर आणि ती गाठी, त्यांनी बी सहकार्य केलं. फक्त त्यांना मी कॉन्टॅक्ट करायचो, तुम्ही हलगर्जी करू, एक हलगर्जी केली की मैदान राहणार एवढं. म्हणजे समालोचकांचं पण तेवढाच रोल असतो, कारण की झेंडा पंचांना खाली योग्य ती सूचना योग्य त्या वेळी गेली पाहिजे. आणि बापू एवढी सगळी गर्दी पाहिली तुम्ही पिंपळगाव बसवंत या मैदानामध्ये, ही गर्दी पाहिल्यानंतर कुठंतरी उत्तर महाराष्ट्र केसरीमध्ये बैलगाडी शर्यतीची पंढरी फुलून आली. आणि या सगळ्या पंढरीचे फुलवण्यामागचं जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख असतील, तुम्ही असाल, समालोचक असतील, यूट्यूबर असतील आणि तिथले शौकीन, तिथले स्थानिक जे असतील, त्याच्यामध्ये आप्पा माने आहेत, गणेश रिकामे सर आहेत, स्वतः गणेश बनकर सर आहेत, त्याचबरोबर अन्य सहकारी आहेत. त्यातले तर मला एवढी नावं माहीत नाही, ते ज्यांनी या मैदानांना सहकार्य केले ते सर्व असतील. काय कशा पद्धतीने त्याने तुम्हाला सहकार्य केले? लय म्हणजे इतकं सहकार्य केलं, फक्त म्हणले बापू तुम्ही हे नाही, खालचं जबाबदार तुम्ही पाडा, वरचं पालावर म्हणले समालोचक घेऊन मी सगळं पार पाडतो. त्यामुळे मी पार पाडून दाखवलं मैदान, मला तेवढीच समाधान झाली बस. मित्रांनो, बाप्पूंची वास्तू तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये. बाप्पूंनी सुंदर असं घर बांधलेलं आहे, जवळपास 1.25 कोटीच्या आसपास घर आहे बाप्पू. आणि एक प्रगतशील आणि एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांची कोरेगाव तालुक्यामध्ये ओळख आहे. मी सुद्धा घर पाहिलं, अतिशय सुंदर घर त्यांनी बांधलेले. आम्हाला त्या दिवशी मैदान होतं आणि कामाची जबाबदारी असल्यानंतर बाप्पू तिथं उपस्थित राहावं लागतं. त्यामुळे बाप्पूंना मी म्हणलो होतं, बाप्पू ज्यावेळेस मी निवांत होईल त्यावेळेस निश्चितच मुलाखत घ्यायला येईल. आणि तो योग आज जुळून आला. घर पाहिलं, इथली वास्तू पाहिली, त्यांच्या चेहऱ्यावरचं, त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर कळून आलं की हे समाधान फक्त आणि फक्त कष्टानं काम केल्यानंतरच मिळतं. आणि नंदीचा आशीर्वाद, महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद असतो ह्याच्या पाठीमागं. बापू हे सगळं करत असताना कुठं काही एखाद दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कुठं सांगण्यात आलं का माझ्या बैला पुढं असताना झेंडा टाक? नाही, झाले गे चूक आपल्याकडे होतीच. 10 गाड्या असतील,
10 गाड्या. असं कोणी फोर्स केला का एवढं धर तेवढं धर पण घेणार हा ती झाली पूर्वी झाले ना झाले. पट्टीच्या आधी ही सगळ्या गोष्टी माझ्याकडून झालेल्या आहेत आणि जे जे माझ्या ह्या हृदयात आहेत ही मी मरत कोणाला सांगत नाही. जिने कोणी पैसे दिले ती कोणी काय काय केलंय माझ्यासाठी, कोणी माझ्यासाठी वशील लावून काय केलंय ही माझ्या हृदयात. पण त्यांना काय आलं की शेवट हे बापू काय आहे ती काय महाराष्ट्राला मी दाखवायला दिलं. सगळ्यांसाठी सारखं आहे. सगळा नंदी ही माझं आणि ही बैलगाडी दुश्मन असू घ्या. एका व्यक्ती नाव सांगणार नाही, एका व्यक्तीला माझी त्याची हाणामार झाली पण त्याचा बैल तिथं आल्यावर नाही, तो बैल माझा. बरोबर. तो बैल फक्त माझा. तो दुश्मन कुठं आपल्या पाड्याच्या बाहेर. बरोबर. पण बैल ते या अन्याय नाही त्यानं कधी बी त्या माणसाचं मी तुम्हाला नाव सांगतो आणि त्याने जाऊन मुलाखाला विचारा ओ बापून तुझ्या परत अन्याय का तुझी माझी झाली पण तुझ्यावर अन्याय केला त्यानं म्हणला ना मी त्याच्यात चाकरी राहील. बरोबर आहे. म्हणजे हे पाहिजे मित्रांनो, खेळ खेळत असताना त्याच्यामध्ये मैत्रीपूर्ण संवाद पाहिजे आणि वाद आपला मैदानाच्या चौकटीच्या बाहेर काय असेल तो तुमचा. पण मात्र तिथं आल्यानंतर सगळे समान असतात. ते बापू आपल्याला बोलतायत, मुलाखत देत आहेत, त्यातनं सांगून दिलं बापूंनी. बापूंची आपण अड्ड्यावरती भरपूर वेळा मुलाखत पाहिली, मात्र घरी बापू दिलखुलास बोलतायत. बापू हे सगळं वैभव, ही वास्तू, त्याच्या जोडीला हे सगळे सन्मानचिन्ह, ह्या वास्तू आणि ह्या वैभवापेक्षा हे सन्मानचिन्ह तुम्हाला कसे वाटतं? समाधान वाटते. घरी आलं की आरामशीर जाऊ. त्याच्या मागं माझी लक्ष्मी. लक्ष्मी. हा, लक्ष्मीने सकाळी पाठी सगळं करून जेवण डबं करून दिलं की लक्ष्मी परत लक्ष्मी आपल्याकडे येते. बरोबर आहे. वहिनींचं कसं काय सहकार्य असतं मैदानावर जायचं? सकाळी उठल्यापासून 5:05 माझ्या आधी उठणार. बरं. ती सगळं पाणी आंघोळ बिंगोळ करस्तोवरती डबा हातात देवस्तवर की आणि आता आमची सोनूबाई आली. बरोबर. म्हणजे दोन्ही लक्ष्मींची साथ. हा, दोन्ही लक्ष्मीचीच आहे. मित्रांनो म्हणजे बघा बापू, आता आपण वळूयात पुन्हा मैदानाकडं. तिथं नाशिकमध्ये तुम्ही गेला, पहाटे पोहोचला होता मला वाटतं. तिथं आल्यानंतरनं मनात सगळ्यांच्या दागदुग होते की मैदान होईल की नाही. होणार नाही. त्याच्यानंतरनं 12 वाजता स्वतः आयोजक आले, तुम्ही आला. तर आयोजकांचा काय अनुभव सांगाल? आयोजकांच्या चेहऱ्यावरच्या भावना काय होत्या? काय वाटलं? तुमचं मन कुठंतरी थोडंसं हे झालं होतं, थोडंसं भावनिक झाला होता, तर काय झालं ते प्रेक्षकांना आयोजकचं चेहरं केव्हा थोडंसं बारीक झालेलं होतं. बरं. ती विलास पालाने आम्ही बघितलं. ती बापून पहिलवानांना म्हणले बापू आपल्याला मोठं चॅनल आहे. आपण आलो 5 जिल्हे, 2 जिल्ह्यात ओलडून ह्या जिल्ह्यात आणि आता ही दोघाला एवढं कंट्रोल करणं ही बघा आता तुमचं कसं करायचं. मग तेव्हा बिन चप्पल घालता मी सगळं पार पाडलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं. समाधान होतं. आज लाखो रुपये खर्च करत असतात, पैशाचा विषय त्यांच्याकडे पैसा नाही, पैसा अफाट. तुम्हाला किती मला म्हणले इनोवा घेऊन या, तुमचं काय गाडी 2 ड्रायव्हरचं भाडं काय असं ते तुमचं देतो, पण तुम्ही माझ्या मैदानाला हजर राहायचंच. बापू तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो. आशिया खंडातली सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ त्या गावामध्ये, दिग्गज रथी महारथी उद्योग लखपती करोडपती, पण तिथं गेल्यानंतरनं त्यांच्या चेहऱ्यावरती तुमच्याबरोबर बोलत असताना कुठं काय काय कसं जाणवलं? कशा पद्धतीची माणसं आहेत तिथली? नाही, माणसं मयाळू होती. आता मला मी एवढं बघा तुम्ही लाईव्ह करा, मी किती जणांना हसून आणले असेल. म्हणजे काय हसून आणले की पब्लिक माझं सरने आणि मला जेणे टाकून गाडी ती कुठली बी असू, गरीबाची असू मोठ्याची असू की गाडी ती बसणे ही मला ही, पण ती त्या माणसानी मी आता इथनं 2 जिल्हे ओलडून जाऊन तिथं हसताना त्यांना हसू लागलं, पण एकाही माणसानं मला एक शब्द उलटा बोलला नाही. त्यांना समाधान झालं, खुशीने ती फटाकड वाजवत होती, आनंद वाटला. आम्हाला आनंद वाटला. मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान, जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख, त्याचबरोबर झेंडापंच धनवडे बाप्पू कोरेगावकर, प्रसिद्ध समालोचक प्रवीण घाटे आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर बाप्पूंचे सहकारी शिवाजी घाटे आणि यूट्यूबर असतील, त्याचबरोबर नंबर टेकर असतील, यांनी पार पाडून दाखवलं आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करून दाखवला. सातारा जिल्ह्याची आणबाण शान असणारा 3 फेऱ्याचं मैदान नाशिक जिल्ह्यामध्ये पार पडलं. 45 फेरं होतं. 45 फेरं होतं. आणि सेमी किती झाले? सेमी 7च सेमी. 45 फेरं झाले, पण आम्ही कितीला 3लाच उरकलं. बापू ती नियोजन 3.5ला मी सीमी. तुम्ही गेल्यानंतर मैदानाची पाहणी केली, कुठेतरी निसर्गानं चिखल होता. कसं नियोजन? खालची बाजू मी पाहिली, मी खालची बाजू होती वाईट थोडीशी चिखल होती म्हणून पट्टी मी पुढे 25 फूट घेतली पुढे. वरची बाजू पाहिली पहिलवांनी, त्यांनी आखूड केली, त्यातली चिकुल बिकुल सगळा काढला. मग दाखवलं. मी म्हणलं पहिलवान कसं काय? म्हणले गट खाली पाठवतो. म्हणलं किती पाठवताय? म्हणले मग किती गट बसतील? मी म्हणलं 15 बसतील. 15 गट पाठवलं, 3च लॉट केला आम्ही.
15-15चे 3 लॉट केले. 3च लॉट केले आणि ते सगळं पार पाडून गेलं. त्याला आनंद झाला. बास आम्हाला बी खुश झालो. तुम्ही पहिलवानाविषयी काय सांगाल? नाही ते माणूसच वेगळा आहे. लय वेगळा माणूस. त्याला म्हणजे त्याचं बोलणं कडक आणि प्रेम जास्त. तो माणूस असा आहे. पण त्या माणसाला त्याला बाकीच्याला काय वाटते स्वतः पुरते. काय बघते स्वतः जाऊन घरी बघा त्याच्या काय आहे. हा ते बी पण त्याचं बी माझ्यासारखंच आहे माणसाचं. बघितलं का ते बी नंदीसाठीच झटतो. बरोबर आहे. असताना मी कालच्या त्यांच्या गाडीवर पहिलवानवर गेलो. मी माझ्यापेक्षा पहिलवान 5 ते 10 वर्षांना मोठं. पण मी त्याला आऊजाऊच बोलावं. शावजाऊ बोलवणं ही संस्कृती आपली. बरोबर आहे. लक्षात ठेवा. पण आम्ही काल गेलो म्हणजे 48 तास असो. पण एकदा बी त्या माणसाच्या नंदीबद्दल आणि म्हणजे काय असेल ही कामावर अफाट पैसे कमवून देऊ. बरोबर आहे. काही करायचं म्हणले काही करू शकतो. काही करू शकेल तो माणूस. मी बी काही करू शकेल. बरोबर आहे. पण नाही आम्हाला आपलं नंदीचा आशीर्वाद मोठा आहे. बास बाकी काही नको. मित्रांनो नीतिमत्ता साप असतात ती लोक उठून दिसतात. त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जे प्रसिद्ध झेंडापंच धनुडे बापू कोरेगावकर, विलासदादा आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातले असे असंख्य चेहरे आहेत ज्यांची नीतिमत्ता साफ आहे. म्हणून ते आज या क्षेत्रामध्ये नावलौकिकाला येत आहेत. बापू त्यानंतर संध्याकाळी नाशिककरांनी तुमचं कसे काय म्हणजे पाहुणचार कसा केला? पाहुणचार म्हणजे बापू आमच्याकडे जेवायचं. पहिलवान आमच्याकडे जेवायचं. अरे आम्ही जाऊ कोणाकोणावर जेवाय. बरं बरं बरं. हां मग आमच्या पहिलवानचा एक दोस्त होता. त्यांनी ते जेवण तयार केलं. आम्हाला फार्म हाऊस नेलं. साधं जेवण पण मस्तपैकी जेवण आपलं जेवलो झोपलो मग आलो सकाळी. मित्रांनो कालच सगळे आले पण मात्र आराम करणं गरजेचं होतं. कारण की बापूंचा आम्ही आदर्श मानतो. कारण की बापू तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला ऊर्जा भेटते. तुम्ही हे सगळं एवढं कसं करता? आज इथं झेंडा टाकला, आज सांगलीमध्ये झेंडे टाकायला गेला तर उद्या खटावमध्ये असता, खटावमध्ये उद्या झेंडे टाकलं तर तिसऱ्या दिवशी तुम्ही पुरंदरमध्ये असता. हे सगळे कसं काय जुळतं? एवढे तुम्ही कसं काय करता? ही नंदीचाच आशीर्वाद म्हणा. एवढी ऊर्जा म्हणजे काय एवढी ताकद कशी? पहिल्यापासून कष्टाचं शरीर. मी हमाली केली जास्त. बरं. म्हणजे पोती व्हायला ते जे वडिलांनी मला खाया प्यायला भरपूर घातलं त्यामुळे ते शरीर दणकट आहे. काय काळ होता तो म्हणजे तो काळ वेगळा होता. काय कष्ट करायला लागले सांगा की प्रेक्षक. नाही तो काळ म्हणजे असा होता की एक बैल आणि एक छकडा म्हणजे छकडाचे छकड्यावर आमचे वडील हमाली करायचे. त्या हमाली करता 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 आम्हाला येथे 3 गुंठ जमीन घेऊन ही केली आम्हाला. म्हणजे आपलं हे आणि आमची घरची जमीन किती 20 गुंठ आम्हाला परत आम्ही सगळं ती एकूण 10-12 एकर जमीन घेऊन आपलं सगळं कष्टाने पण अजून हरामचं नाही. एक चूक झाली ती माझी पण ती म्हणजे ड्रायव्हरमुळे झाली ती पण आपलं झालं व्यवस्थित माझं. पण नाही आपण हरामचं आपल्याकडे अजिबात 1 रुपया नाही कधी भेटणार. नवीन पोरं आल्यात ह्या नादात ऐकतात का नवीन पोरं? नवीन पोरवाचं ऐकत नाही. ते काय करते ते परवा 20 रुपयात एक जणाला आलता माझ्याकडे. बापू चुकलं. अरे बापू म्हणजे काय तुला मी सांगतो हाक मारत होतो की बाबा तू माझ्याकडे बघ मी झेंड टाकणार आहे. तू बघितलं नाही मी काय करू शकतो. बरोबर. त्या तुझ्या एका गाडीमुळे त्या 9 गाड्याचं नुकसान काय करायचं. बरोबर. आणि पाऊस पण होता. पाऊस बी होता. हां त्यामुळं नाही म्हणलं. आणि त्यानंतर बापू आता तुम्ही एक प्रगतशील शेतकरी पण आहे. चांगलं बागायतदार नाव आहे कोरेगावमध्ये तुमचं. उत्पादन आल्याचं उत्पादन असलं आल्याचं भरपूर उत्पन्न घेतलंय. ऊस आहे मला वाटतं. ऊस आता पडलो 800-900 टन. 800-900 जाईल. कुठल्या कारखान्यात जाणार? जरंडेश्वरला. आणि आलं आणि ऊस गहू नाही. आता ही आलं आणि ऊसाची शेती करताना हे पिकं म्हणजे काय लक्षच ठेवावं लागतं. लक्ष ठेवत असताना कसं काय वेळ जातं शेतीकडे? पण नाही 2 मुलं आहेत. एका मुलाचं लग्न झालं नाही. एक धाकटा आहे तो शेती बघतो. एकदा दुकान बघतो किराणा मालाचं आणि म्हशी आहे त्या. हे सगळं बघून आम्ही 3 चौघ आपलं खेळून मिळून आपलं चला. आतापर्यंत सगळ्यात उच्चांकी आल्याचं उत्पादन किती लाख रुपयांचं घेतलं? 60 लाख झाले. 60-70 लाख रुपये झाले मला. 60-70 लाख किती वर्षामध्ये? एका टाइमला. म्हणजे बघा इतकं म्हणजे ही आहे. त्यासाठी कष्ट किती घ्यावं लागेल? लय कष्ट आपण. आता ही आपलं आता तुमचं आता ही झालं का नाही कुठलं ही मैदानात कमी पडतील. आता आलेच चालू झालं आमचं. बरोबर. आम्ही 3 जण आणि आमचा बंधू होता पोरगा. मित्रांनो 4 जण आम्ही आपले पंप घेऊन औषध मारायला चालू. बरोबर. मित्रांनो हा सखोल प्रश्न विचारण्याचं कारण असं की बापूने एक हिंट दिली. आता पाऊस चालू झाला, मैदानं थांबली, शेतीकडे लक्ष शेतीकडं म्हणजे नाद पासत असताना
शेतीकडे पण कुठेतरी लक्ष द्यायला हवं. ही 4 महिन्यात शेती आपण ऊसाची आणि आधी सांभाळलं की आपल्याला दिपावळीला पैसे भरपूर. हा बघा मित्रांनो, आणि त्यानंतर मग आता पुन्हा नादाकडे वळायचं दिपावळी झाली. नात मला असं नात करू असं वाटत नाही, पण ही महाराष्ट्रानं आता ओढून घेतलेलं का म्हणजे बापू तुम्हीच पाहिजे. बापू एक मनामध्ये कुठेतरी धाकधूक होतं का, एखादं मोठं मैदान आलं आणि तुम्हाला जाताच आलं नाही ते खंत वाटते, आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणजे घरी बसून राहिला, काय प्रॉब्लेम आला, आजारी असाल किंवा का किरकोळ कारणामुळे थांबावंच लागलं, बाबा जायचंय लग्न, त्यावेळेस मनात रुकरुक असते का? त्यावेळेस जीव उलगाल होतो म्हणजे बाबा ते आपण त्या मैदानाला गेलो नाही, जीव उलगली होती म्हणजे बाबा आपण असं अजून वेगळं झालं असतं म्हणजे हे वाटतं, आणि त्या माणसाला अजून प्रोत्साहन वाटतं. बापू, असं आयोजकांविषयी काय सांगाल? कोणकोणत्या आयोजकांनी कशा पद्धतीने तुम्हाला सन्मानित केलं किंवा कसे आतापर्यंत मला जे मैदान झालं सगळेच आयोजन चांगले गेले, जे की बापू तुम्ही असले आमचं मैदान चांगले होते, सगळे म्हणते भाऊ. म्हणजे आपल्याला कसं स्वार्थीच आपण काम करतो. बापू, ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही झेंडापंच काम करत असताना असं वाटत नाही की ह्याच्या पाठीमागं, तुमच्या पाठीमागं कुठेतरी अजून ज्युनियर झेंडापंच तयार व्हावेत? होय वाटते, मी किती वेळा बोललो पाहिजे होय, पण निस्वार्थी पाहिजे. नाहीतर उगाच मी आहे तुझ्याकडे लक्ष देऊन संध्याकाळ माझ्याकडे बघ आणि मग जाऊन जे दाब्यावर म्हणजे काम मी झालंच काम. बघा म्हणजे बापू सांगितले, जर कोणी त्याला नंदीचा आशीर्वाद लागला नाही महापाप लागेल त्याला. बरोबर. मग आता हे सगळं बघा, बापूने अनुभवाचे बोल सांगितलेले. बापू, हे क्षेत्र आता कुठल्या वळणावर आहे? नाही, क्षेत्र ही समजून घ्यायचं क्षेत्र आहे. बरं. ही आत्ता समजून घेतलं तर आपला ह्यो खेळ टिकल. नवीन पिढीने समजून घ्या, लगेच राव करते. ते आता माय कसं आहे, मी ज्येष्ठ आहे म्हणून माझ्या काय नाही ना, काय आमचे झेंडवाले आहेत ना, त्यांच्या अंगावर जाते ती माणसं. ह्याला कुठंतरी काय पायबंद पाहिजे, पायबंद पाहिजे, पण त्या माणसाचं सुट्टी मेकरचं लक्ष पाहिजे. बाबा ही झेंडवाला आपल्याकडून झेंडवाला चूक करत नाही, पण तो 10 गाड्यावर कुठं लक्ष देणार? बरोबर, असं आहे ना. तुम्ही बागा जाऊन 10 टाका, बा काही हे. बापू, आता प्रश्न तो मला मनात मागाच्यापासून येतोय, सगळ्यात भारी सुट्टी मेकर कुठला? सुट्टी मेकर सगळीच चांगली, पण त्यात सगळ्यात भारी नाही सुट्टी मेकर ही सगळी आता माझीच आहेत. पहिली नव्हती, पहिली मी हसणार माझी म्हणजे आले बापू आलाय बघा, ती मारतय ते सुट्टी मेकर. म्हणजे सुट्टी मेकरला मी सगळे समजू, मी सुट्टी मेकरला बाबा मी तिकडे पडायला चाललो, पट्टीच्या पड्याला पाय ठेवायचा, व्यवस्थित लक्ष द्यायचं. पट्टी नव्हती तरी बी मी पडायला चालतोय, सावध राहा, फायनलला उशीर झाला आहे, झेंडा मी लगेच टाकणार आहे, तू आपल्या लाईन उभं राहायचं, सगळे ऐकतील. बघा म्हणजे. आणि बापू, दुसरा एक प्रश्न, मध्यंतरी एक फोटो व्हायरल झाला वादळचा, ते वादळची सुट्टी मेकर आहेत का नाही? बाळासाहेब मित्रांनो, आणि ती बाळासाहेब सुट्टी मेकर आहेत, त्यांच्याविषयी काय सांगा? नाही, ती वादळ आहे का नाही, विजय कबुले आणि ते हे काय बाळासाहेब, या दोघांनी मला फोन करतील, बापू आज कुठं आहे झेंड्यावर? मग मी आहे, आम्ही येणार आहे. बरं. आणि मी कुठं गेलतो बघा, मुळशीला गेलतो, ताप वादळनं लय ताप दिला, इतका ताप दिला म्हणजे त्या बाळासाहेबला इतकं शिंगच लागलं, माझ्या अंगावर काटा आला, तरी बी म्हणला नाही बापू तू आहे म्हटलं सुटणार बाई, सोडला. पण ती दोघं मी जोर त्यांना मी सांगतोच कशी गाडी उभी करायची. पहिल्या तुम्ही सगळ्यात मी लावून घेतो गाड्या, मग तुमची गाडी येऊन जा, मग तुम्ही व्यवस्थित राहिला की मी झेंडा तो असा जे बघतो, अहो तुम्ही बघा घे त्या कोपऱ्यात गाडी आणि मी इकडं खालनं असं बघतोय, अरे वरती वादळ वर खाली, आता म्हणजे काय म्हणजे त्यानं इतकं म्हणजे त्या बायलासाठी श्रेय घेतलं, मला ते समाधान वाटलं. तसा सुट्टी मेकर नाही गावला, तसा सुट्टी मेकर बाळासाहेबांसारखा सुट्टी मेकर नाही गावला. म्हणजे बागी अशी आहेत माणसं, पण त्यो वेगळा त्यानं सुट्टी त्या बायलाला वळण लावायसाठी वेगळी काम. बरोबर. मित्रांनो, वळण लावण्यासाठी वेगळं काम केलेलं आहे. मित्रांनो, बापूंबरोबर बोलल तेवढं कमीच आहे, मुलाखत संपणार नाही, पण कुठंतरी थोडंसं आपण आता थांबूयात. बापू, हे सगळं तुम्ही अनुभव सांगितले, एवढ्या 3 महिन्यातले उन्हाळी हंगामातले अनुभव सांगितले, जाता जाता सगळ्यांना एक संदेश द्या, सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला. नाही, इथून आता पावसाळी मैदान चालवतील, आपापले सुट्टी मेकर आपापली गाडी ही लवकर पाठ करून आपल्या फाटी उभं करून की बाबा जणू काय मी असून बाकीचे झेंडेवाले असतील त्यांना सहकार्य करून आपल्या पदरात कसा गुलाल पडेल ही माझी. बरं, आता एक जाता प्रश्न, बापू असं कुठलं मैदान झालं का तिथं तुम्ही झेंडा पंच होता मात्र फायनल झाली नाही, त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला?
नाही असं नाही झालं नाही मला असं नाही झालं अजून. नाही हा व्यत्यय आता परवा पावसामुळे झाला हा पावसामुळे नाही, पण इतर वेळेस ज्यावेळेस पट्टी नव्हती पण तुम्ही झेंडा पंचांची भूमिका बजावता. हा मी माझं झाले ना. माझ्या 33 वर्षाचा अनुभव म्हणजे माझ्या स्वतःच्या गावातच मी घरी येऊन रडलो. वर काय झालं काय नाही मी त्यांच्याकडे गेलो नाही कोणाकडून, तेवढीच माझी खंत आहे, बाकी कुठली नाही. मी लय रडलो. म्हणजे असं मला वाटलं की मी एवढं केलं ते नाही. 81 गट 10ला चालू झालं, 3:30ला मी संपवलं. बरोबर. 81 गट राहिले किती गटाला 100ला 20 माणसं पहिले दिवस 100 गटात, पण 81 गट तर तेवढंच मला तेव्हा थोडंसं दुःख वाटलं. निश्चित पण ती खंत पुढच्या वर्षी तुम्ही भरून काढाला. 10 वेळा मी ती भरून काढणार. काढू आम्ही, तुम्ही सगळे सहकार्य करू, ते नाव पुन्हा मिळवून देऊ. 10 वेळा मी आमच्या मी सगळ्या गावाच करतोय. माझ्या गावासाठी मी पुढल्या वर्षी अजून 10 पटीने काम करू, 10 पटीने जोमानं करून जास्त गाड्या बोलवून अजून काम करा. त्याच्यापेक्षा कडक निर्णय करू लागणार आणि अतिशय उत्कृष्ट असं मैदान पुढच्या वर्षी आपण 10 वेळा करणार. 10 वेळा. हा तर मित्रांनो, हे होते प्रसिद्ध हिंद केसरी झेंडापंच धोरणे बापू कोरेगावकर. बापू खूप खूप धन्यवाद, वेळ दिली तुम्ही, छान अशी मुलाखत दिली. धन्यवाद. नमस्कार.